पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. शिवरायांचे आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. सातारा हा जिल्हा अनेक वर्षांपासून सैनिकी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या साताऱ्यात खंडाळा तालुक्यात नीरा नदीच्या काठावर वसलेलं वाठार हे गाव. आज आपण पाहणार आहोत एका अशा व्यक्तीचा जीवन प्रवास ज्यांनी साध्या गावातून सुरुवात करून कर्तव्य, जिद्द, प्रामाणिकपणा आणि परिश्रमाच्या बळावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघर्षांनी भरलेल्या बालपणातून उभं राहून सैन्यात सेवा बजावणाऱ्या आणि नंतर सरकारी सेवेतही जबाबदारी पार पाडणाऱ्या एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची ही कथा आहे. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरात 3 लहान मुलं आणि मग त्यांची जबाबदारी एकट्या आईच्या खांद्यावर आली. घरातील थोरले असल्यामुळे बालपणातच त्यांच्या खांद्यावर वडिलांची जबाबदारी आली. परिस्थिती कठीण होती, पण जिद्द मोठी होती. शाळेत असताना ते अत्यंत हुशार होते. त्या काळात गावातील काही तरुण भारतीय सैन्यात भरती झालेले पाहून त्यांच्या मनातही सैनिक होण्याचं स्वप्न आकार घेऊ लागलं. घरची परिस्थिती लक्षात घेऊन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली आणि नोकरी करून घराला हातभार लावायला सुरुवात केली. मुंबईत नोकरी करायला लागल्यावर आईने त्यांचे लग्नही लावून दिले. संसार सुरू झाला. आयुष्य स्थिरावत असल्यासारखं वाटू लागलं, पण मनाच्या कोपऱ्यात दडलेलं सैनिक होण्याचं स्वप्न मात्र अजूनही जिवंत होतं. 1982च्या काळात मुंबईत दर आठवड्याला भारतीय लष्कराची भरती होत असे. त्यांनी ठाम निश्चय केला, मनापासून तयारी केली आणि मग नशिबाने ही साथ दिली. अखेर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. भारतीय सैन्यात ते भरती झाले. साध्या सिग्नलमन पदापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे जबाबदारीच्या सुभेदार पदापर्यंत पोहोचला. सैन्यातील सेवा काळात त्यांनी अनेक महत्वाच्या पोस्टवर काम करत कर्तव्य निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडली. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांची सेवाभावी वाटचाल थांबली नव्हती. महाराष्ट्र शासनाच्या मृदा संधारण विभागात नागपूर आणि पुणे येथे अधिकारी म्हणून आपली सेवा त्यांनी दिली आहे. कुटुंबाची जबाबदारी ही त्यांनी तितक्याच प्रेमाने आणि कर्तव्य भावनेने सांभाळली. एक मुलगी आणि 2 मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. पुण्यात घर घेतलं, मुंबईत घर बांधलं आणि गावाकडील जुनं घर पाडून नवीन घर उभारलं. आज ते निवृत्तीचं आयुष्य अगदी शांतपणे आणि समाधानाने जगत आहेत. मुलं, नातवंड आणि कुटुंबासोबत आनंदात दिवस घालवत आहेत. एका साध्या गावातून सुरू झालेला हा प्रवास संघर्ष, कर्तव्य आणि यशाने भरलेला आहे. हा होता सुभेदार आप्पा किरवे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा थोडक्यात परिचय. आता त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, अनुभव आणि आठवणी त्यांच्या शब्दात सविस्तरपणे जाणून घेऊया. निश्चित किए हुए भारत के संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा। आज
2026 साल आणि वयाची 65 वर्ष कशी पूर्ण झाली याचं काही समजलंच नाही. माझा जन्म 1 जून 1961 साली याच गावातील म्हणजेच वाठार गावातील मातीतलाच म्हणायला काहीच हरकत नाही. लहानपणी वडिलांचं छत्र फार लवकरच हरपलं, पण आईचं जे प्रेम मिळालं आणि त्या प्रेमाने फार मोठी मूर्ती घडवण्यात मदत झाली आणि ती मूर्ती तुमच्यासमोर आज बोलत आहे. आयुष्यामध्ये पुष्कळ सारे अनुभव आले, काही चांगले आले, काही खराब आले, पण त्या अनुभवातून बरंचसं काही शिकायला मिळालं. माझ्या जीवन प्रवासामध्ये अनेक चढउतार बघितले, त्यापैकी काही फार चांगले होते, पण काही खराब अनुभवही आले आणि जे काही बरंचसं शिकून गेले. त्याचपैकी जे काही समोर जे घडलेलं आहे ते मी तुम्हाला थोडंसं सविस्तर सांगणार आहे आणि त्यासाठीच मी आज एक्स सुभेदार आर्मी रिटायर्ड महादेव पिलबा किरवे तुमच्यासमोर माझी जीवनगाथा प्रस्तुत करत आहे. आमचं मूळ गाव हरनस, तालुका भोर, जिल्हा पुणे आणि या गावातून वाठार कॉलनीमध्ये शटल होण्यासाठी मला तर ते सांगता येणार नाही तशा प्रमाणात की ॲक्च्युली त्यावेळेचं सिच्युएशन काय होतं, परंतु जे सांगतात त्याप्रमाणे असं की जे आजोबा आणि पंजोबा यांनी मिळून दोघांनी शिफ्टिंग जे केलं हरनसगाव सोडून बोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, लोणंदच्या जवळ तिथं आले. तिथं आल्यानंतर तिथं त्यांनी घर बांधलं. तिथं घर बांधून काही वर्ष तिथं राहिल्यानंतर तिथून प्रत्येकजण जे 4 भाऊ होते, माझ्या वडिलांचे जे 4 भाऊ आजोबांचे, त्या 4 4 गावामध्ये स्वतःची सेटलमेंट वेगळी तयार केली. पैकी आमचे आजोबा महादेवराव यांनी वाठार कॉलनी चूज करून वाठार कॉलनीमध्ये घर बांधलं आणि त्यावेळी आमचा तेलाचा धंदा होता. तो तेलाचा धंदा करडीचा काळ असल्यामुळं, कारण ज्वारीचे उत्पन्न आणि ज्वारीच्या उत्पन्नामध्ये करडीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर व्हायचं आणि त्याच्यामुळं तिथं तो बिझनेस फार जोरात चालला. त्या कारणामुळे आमचं घर त्या ठिकाणी झालं. तिथून आमचा पुढचा प्रवास ॲज ऑन डेट आजच्या तारखेपर्यंत वाठार कॉलनीमध्येच सुरू आहे. आईबद्दल नॉर्मली जरी सांगायचं म्हणलं तरी प्रत्येक मुलाची लगन ही आईबरोबर सर्वात जास्त असते, कारण की प्रत्येक क्षणोक्षणी मुलाबरोबर जर कुणाचा संपर्क असेल तर तो आईचा असतो. राहिला प्रश्न कष्टाच्या बाबतीत, पण वडिलांचं जे छत्र आहे ते लवकरच हरपल्यामुळं आईने आम्हाला फुलफिल मानसिकरित्या तयार केलं. आणि मानसिकरित्या तयार करण्याचा अर्थ असा की त्यांनी एक कष्टाशिवाय पर्याय म्हणजे प्रवास चालू शकत नाही, दुसरा मार्ग नाही, हे आम्हाला दाखवून दिलं. आणि हे दाखवून दिल्यामुळं चे गुण आमच्यात सुद्धा उतरले आणि त्या कारणामुळे आम्ही फुलफिल कष्ट करण्यात माहेर झालो असं म्हणायला काहीच वावगं ठरणार नाही. वडिलांचं निधन नियर अबाउट 67च्या दरम्यान झालं असावं, असं मलाही कन्फर्म नाही त्यावेळी, कारण मलाही काही जास्त समजत नाही किंवा जास्त असे आठवत नाही. परंतु PWD डिपार्टमेंटला सर्व्हिसला होते आणि त्या काळामध्ये साक्षरताचं प्रमाण जे आहे ते फार दुर्मिळ होतं आणि त्या दुर्मिळतेमुळे प्रकार असा झाला की आजच्या तारखेला जर बोलायचं म्हटलं तर जे त्यांचं काही फीडबॅक किंवा जे वेअर अबाउट असेल सर्व्हिसमधलं याचा आम्हाला काही सुगावाच लागला नाही की काय कुठं कसं. परंतु त्यांचं नेचर जसे लोक सांगतात त्याप्रमाणे 1 नंबरचे होते, कारण त्यांचा जो ॲक्च्युली स्वभाव होता तो मनमिळावू आणि शारीरिकरित्या ते फुलफिल कष्टाळू होते. मला थोडंसं समजते असं की मला ते शिकवायचे, हात धरून शिकवायचे, एवढंच मला थोडंसं आठवतं बस. परंतु त्यांनी जे पेरलं ते आज व्यवस्थितरित्या उगवलं असं म्हणायला वावगं नाही. आईच्या कष्टाला पारावारच नव्हता. सरळ जर सांगायचं म्हटलं तर आम्हाला सांगण्यापेक्षा आम्ही जे समोर पाहत होतो
की आई सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे कष्ट करत होती, त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना प्रत्येक वेळोवेळी ज्याप्रमाणे जसा वेळ मिळेल शाळेतून आल्याबरोबर शाळेत जायच्या अगोदर एक फुल फील आम्ही आईला कॉर्डिनेट करत होतो. आणि अगदी उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर सकाळी उठल्याबरोबर आमची दिनचर्या जी आहे ती सुरू व्हायची. अगदी बिलकुल देशी भाषेमध्ये बोलायचं झालंच तर उठल्याबरोबर आम्ही कोंबड्या सोडायचो. कोंबड्या सोडले की कारण ते एक प्रेम तयार झालं होतं. कोंबड्या, कुत्रा, मांजर हे त्या जमान्यात असं होतं की 100% लोकांच्याकडं असणारच आणि ठेवायचेच. तर ते सोडायचं. शेळ्या असायच्या, शेळ्या सोडायचो, बाहेर बांधायचं. उठल्याबरोबर लगेच 2 पोती घ्यायची त्यांना बाहेर काढलं की, आणि लगेच शेतात जाऊन कुणाच्याही शेतातून, कारण गवत कापायला कोणी मना करत नव्हतं, कारण गवत नाहीतरी प्रत्येकाला काढावंच लागतं. त्यामुळे गवत काढून आणायचं. 2 पोती गवत घेऊन घरी सोडायचं. कॅनलला आंघोळीला जायचं. आंघोळीवरून परत येईपर्यंत डबा तयार व्हायचा. डबा तयार झाला की थोडंसं जेवायचं. डबा बांधायचा. भाकरी बांधायची. थोडक्यात डबा बांधण्यापेक्षा भाकरी बांधायची. भाकरी बांधून शाळेत जायचं. आम्ही बहीण भावंड टोटल 3 जण. पैकी आम्ही 2 भाऊ आणि 1 बहीण. ज्यामध्ये मी मोठा, 2 नंबरची बहीण आणि 3 नंबरचा छोटा भाऊ, जो की वडील वारले त्यावेळी 6 महिन्याचा होता. तर आमच्यातला किस्सा जर सांगायचं म्हणलं तर आमची अशी भांडणं तर काही होत नव्हती, परंतु जर अगदीच चालायचं म्हणलं त्या ओघामध्ये तर आमची दुधावरून भांडणं व्हायची. दूध शेळीचं असायचं. कारण शेळी आम्ही असं सांभाळायचो की बिलकुल सकाळी जाऊन जे गवत घेऊन यायचो ते तुझी शेळी मोठी होती जास्त की माझी शेळी मोठी, अशा कॉम्पिटिशनमध्ये आम्ही सांभाळत होतो. आठवण आहे का? भावंडासाठी केलेला त्याग एक लक्षात आहे, आणि तो म्हणजे 1971 साली दुष्काळ पडला होता. 71-72च्या दरम्यान. त्यावेळी माझे वय काही फार मोठं जास्त नव्हतं. 10 ते 11 वर्षाचा होतो मी. परंतु 10-11 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा मी पुणे जिल्ह्यामध्ये हार्णी या ठिकाणी गव्हर्नमेंटचं जे खाणकाम सुरू झालं होतं, ज्या ठिकाणी ते रोडला जी खडी टाकतात ते खाणीतून दगड काढायचे. दगड काढल्यानंतर त्याची खडी करून आपण द्यायची. त्यासाठी ते दुष्काळामध्ये ते काम सुरू केलं होतं. आणि त्यावेळी सुकडी हा एक प्रकार मिळायचा. ते सुकडी त्यावेळी ते डिस्ट्रीब्यूट करायचे. आल्याबरोबर प्रत्येकाला सुकडी द्यायची, त्याची हजेरी लावायची. त्याच्यानंतर काम सुरू. तर मी आईबरोबर जायचो. मलाही काम करण्याची इच्छा प्रबळ होती, पण माझं वय कमी होतं. मी शरीराने धष्टपुष्ट होतो. पाहिल्यानंतर जर कुणी समोरच्यांनी गव्हर्नमेंटच्या माणसाने जर बघितलं तर म्हणायचे हा कामाला ठीक आहे, परंतु पेपरवर्कचं बघायचं म्हटलं किंवा कोणी सांगितलं तर वय कमी आहे, कारण तोंडावर मिशाचा सुद्धा प्रकार नव्हताच ना. तर ते पण त्याच्यातून अनुभव सांगायचा म्हणलं तर ती सुकडी घेऊन आम्ही संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर घरी यायचो. 2 जण बहीण भावंड वाट बघत असायची. तर ती आम्ही सकाळी मिळालेली संध्याकाळी खायचो सगळ्यांच्या सोबत मिळून. त्या काळातले खेळ म्हणजे एक तर कबड्डी असायची, दुसऱ्या सुरपाट्या, जे जनावरं वगैरे सगळे चारायला घेऊन गेल्यानंतर. आणि गावामध्ये जर गेलं शाळेच्या बिफोर टाइममध्ये जर खेळायचं म्हटलं तर सुरपाट्या असायच्या, आणि त्या शेतामध्ये तर सुरपारंबे असायचे. तर पैकी जर सांगायचं म्हणलं तर एक नामदेव बनकर म्हणून माझा मित्र होता. तो खास वर्गातला. अगदीच स्मरणात राहणारी आठवण याच्यामुळे झाली की त्यावेळी आम्ही शाळेत सुटले तर आज या मित्राच्या घरी जेवायला जायचं. दुपारी जेवायला शाळा सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मित्राच्या घरी, कारण प्रत्येकाच्या घरी त्यावेळी कोणी राहत नव्हतं. प्रत्येक घरचे जे लोक होते ते शेतात जायचे, आणि मुलांच्या प्रत्येकाचे डबे म्हणजे भाकरी बांधून नेलेल्या असायच्या. तुम्ही कॅनॉलला जेवा, शाळेत जेवा किंवा कुणाच्या घरी जेवा. तर पैकी मग आम्ही मुलं आपसातच ते फिक्स करायचो, आज तुमच्या घरी, उद्या माझ्या घरी, याप्रमाणे. तर माझ्या घरी त्या दिवशी एक नंबर होता. आम्ही सगळे आलो, जेवण केलं. जेवण केल्यानंतर की आता निघायचं, दरवाजाला कुलूप लावला आणि निघालो. तोपर्यंत कुत्रा आला, शेजारचाच कुत्रा आला. कुत्रा आल्यानंतर तिथं समोर जे खिंडार पडली होती, जुनी घरं पडलेली, त्या जुन्या घरामध्ये एक डुकरानी म्हणजे पिल्लं दिलेली होती. आणि त्या कुत्र्याची एक खासियत होती, त्याला छो बोलल्याबरोबर तो काही बघत नव्हता. छो म्हणलं की समोर जो असेल त्याला धरणार आणि आणणार. तर ते लहानपणामध्ये ती मजा वाटली. तर आम्ही छो म्हणलं. छो म्हणल्याबरोबर कुत्रा सरळ जायचा, पिलं घेऊन पलीकडून पार करून यायचा. अशी 6-7 पिलं त्यांनी पकडून आणली डुकराची.
आणि ते लहान पिलं त्यांना काय कुत्र्याने धरून आणल्यानंतर कामच झालं त्यांचं. आम्ही पळत शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर तो जो डुकराचा मालक होता तो ती पिलं घेऊन शाळेत आला. मग पिलं घेऊन शाळेत आल्यानंतर ती मेलेली होती पिलं. कुणी केलं काय केलं तर त्यांना नाव काय का सांगता येत नव्हतं, पण शाळेतली पोरं होती. मग कुठं मारली काय मारली तर ते आमच्या घराच्या जवळ आलं. त्याच्यावरून हे क्लिअर झालं त्याच्या घराच्या जवळ कोण कोण राहतं. आम्हाला उभं केलं. उभं केल्यानंतर जो बनकर म्हणून मित्र सांगितला त्याला उभं केल्यानंतर कसं झालं काय तर त्याला एक छडी मारल्याबरोबर तो बोलायला लागला की बुवा अशा करता असं असं असं. आम्ही जेवण केलं होतं. जेवण करून आम्ही निघालो. कुत्रा आल्यानंतर आम्हाला मजा वाटली, त्यामुळे आम्ही छो म्हणलं की त्यांनी ते काम सुरू केलं. मग त्यांनी त्यावेळी त्या धर्मशाळेमध्ये बॅटन जे बँगलोर कौल टाकायचं काम चालू त्याला जे बॅटन असतात त्या बॅटन पहिली बॅटन मारल्याबरोबर बॅटन तुटली. आम्ही म्हणलं आमचा नंबर वाचला काय, पण आमची पण बऱ्या प्रकारे म्हणजे फोडाई झाली. गाव त्या वेळी सुद्धा सुंदर होतं, आजही अतिसुंदर आहे. परंतु मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे. आणि माणूस त्याच गोष्टीला चूक करायला लागला आहे की मेंटेन करायला कुणी तयार नाहीये, मात्र पाहिजे सर्वांना चांगलं. आता त्यावेळेच्या जर आठवणी म्हणलं तर आजच्या ॲज ऑन डेट आजच्या तारखेला जसं कॅनॉल वगैरे रुंदीकरण झालेले, कॅनॉल रुंदीकरण नव्हता त्यावेळी. कॅनॉलला प्रत्येक 8 ते 10 किलोमीटरसाठी एक हद्दवाला असायचा आणि तो ती हद्द मेंटेन ठेवायचा. कॅनॉलला एकही सिंगल गाडी किंवा सायकल कोणाचीही चालत नव्हती. कुठलीही 4 व्हीलर किंवा बैलगाडी त्या कॅनॉलच्या रोडनी चालत नव्हती. अगदी आपण जे गुरं नदीला चाराई घेऊन जातो ते गुरं सुद्धा कॅनॉलला फिरकून देत नव्हते. आणि कॅनॉलची आजची जी स्थिती आहे ती कुठं झाडं उगवलेत, कुठं काट्या आलेत, कुठं हा प्रकार बिलकुल नव्हता. वीर डॅम धरणापासून जर आपण निघालो तर बिलकुल स्टेट वे अप टू फलटण पर्यंत जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम येणार नाही, एवढा तो मेंटेन होता, जो आजच्या काळात नाही. गावच्या शाळा त्यावेळी शाळा ऍक्च्युली जशी आता प्राथमिक शाळा आहे त्या प्रकारे प्राथमिक शाळा होती, पण शाळा म्हणून तिची बिल्डिंग नव्हती. शाळा होती आणि ती शाळा असायची चावडीमध्ये, धर्मशाळेमध्ये, मंदिरामध्ये. पैकी भैरवनाथ मंदिरामध्ये शाळा भरायची, मारुतीच्या मंदिरामध्ये शाळा भरायची, धर्मशाळेमध्ये तर असायची. चावडीमध्ये आमच्या अगोदरची होती. चावडीमध्ये आमचा सहवास नाही लाभला, पण ह्या 3 ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी शाळा अटेंड केली. जुनं घर, ज्या घरामध्ये जन्म झाला ते घर म्हणजे माती आणि पाणी, चिखल मातीमध्ये बांधलेलं साधं घर होतं कौलावर. आणि ते 3 खण, त्याच्या पुढे एक पत्र्याची पडवी उतरली. बाकी जे घर ते होतं आणि जे घर त्याच्या नंतरचं होतं आणि ॲज ऑन डेट आजच्या तारखेला जे घर आहे या 3 घरामध्ये दी बेस्ट त्यावेळच्या काळाप्रमाणे ते घर फारच सुंदर होतं. आणि आजच्या तारखेला जर आपण विचार केला तर आजच्या तारखेला आज जे बांधलेलं आहे ते आजच्या काळाला ज्याची गरज आहे त्याप्रमाणे ते आहे. घराच्या बाबतीत समाधान हे मानावं लागतंच माणसाला, आणि कारण घर बांधल्याशिवाय पर्याय नाही. घर हे असणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी जुनं घर जे माझ्या जन्माच्या वेळेला होतं ते पाडल्यानंतर आम्ही दुसरं घर बांधलं. दुसरं घर बांधल्यानंतर त्यावेळी मी डिफेन्समध्ये सर्व्हिसला होतो आणि तो 2 महिन्याचा जो पिरियड असायचा सुट्टीचा, त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये घर म्हणजे पहिलं घर पाडायचं, दुसरं घर बांधायचं, तयार करायचं, पूजा करून राहायला जायचं. हे फार मोठे चॅलेंज होतं, पण या गोष्टीचा अनुभव नव्हता असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ही माझ्याकडून आयुष्यात फार मोठी चूक झाली असंही म्हणायला हरकत नाही. कारण त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही ते पहिलं घर पाडलं. पहिलं घर पाडून त्या ठिकाणी फाउंडेड करून दुसरं घर बांधलं. वरती पत्रा वगैरे टाकला, सिमेंट प्लास्टर वगैरे सगळं झालं व्यवस्थित. परंतु बांधताना ते चिखलमाती बांधलं आणि चिखलमातीमध्ये बांधून त्याला प्लास्टर केलं होतं. ही फार मोठी चूक आहे, जे कुणी करायला नाही पाहिजे आणि आम्हाला कुणी या गोष्टीबद्दल सांगितलंही नाही. पण ते बांधलं गेलं. ज्यावेळी प्लास्टर केल्यानंतर पाणी मारावं लागतं. मग पाणी मारल्यानंतर प्लास्टर पाणी घ्यायचं, पण पाणी खाली पण यायचं. मग खाली आल्यानंतर फाउंडेशन जे माती आणि चिखलामध्ये होतं याच्यामध्ये पाणी जाऊन माझा तर्क, तो मी आजच्या तारखेला हे बोलतो, त्यावेळी हे असं झालं असेल हे आज विचार करतोय मी, पण त्यावेळी या गोष्टीचं काही समजलं नाही. आणि त्या पाण्यामुळं
ती चिखलमाती हळूहळू हळू निघत गेली आणि 15 ते 20 दिवसामध्ये ते असं मोकळं झालं की ज्या दिवशी पूजा त्याच दिवशी ते घर पडलं. म्हणजे दुसऱ्या वेळेला बांधलेलं घर पडलं. सुट्टी संपली, पैसे संपले, राहायचं कुठं, जायचं कुठं, करायचं काय, फार मोठं चॅलेंज होतं. आम्ही परत दुसऱ्याच्या घरामध्ये राहिलो. दुसऱ्याच्या घरामध्ये राहून जो गवंडी होता त्यालाही मोठं फील झालं की हे झालं कसं, असं व्हायला नाही पाहिजे. आणि त्या वेळची जी लोक होती ते वचनाला म्हणतात ना की जागणारी लोक होती. त्यांनी मला एक स्पष्ट केलं की अप्पा म्हणले तुम्ही जावा, सुट्टी संपली तुम्ही जावा, घर मी बांधणार, घराबद्दल तुम्ही चिंता करूच नका. मग त्यांनी तुम्ही गेल्यानंतर पैशाचा बंदोबस्त वगैरे करा, पण काम मी करणार, मीच करून घेणार, साहित्य मीच आणणार. आणि इन फ्युचरचं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये त्यांनी त्याच ठिकाणी ते घर पाडून तिसरं घर बांधलं जे की 2021 पर्यंत म्हणजे 22 अखेरपर्यंत त्या घरामध्ये आम्ही राहत होतो. आणि 22 अखेरला हे घर म्हणजे ते घर आम्ही पाडलं. ते घर पाडून त्याच जागेवरती आजची जी वास्तू आहे ती डबल स्टोरी उभी केली. प्राथमिक शाळा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्राथमिक शाळा ही मंदिरात, चावडीमध्ये आणि धर्मशाळेमध्ये असायची, जिथे की बसण्याची सुसज्ज व्यवस्था अशी होती की खड्ड्यात बसलेला मुलगा दिसत नव्हता. असे खड्डे होते, कारण तिथं फरशी किंवा व्यवस्थित जमीन केलेली हा प्रकार बिलकुल नव्हता. आणि याच्यामुळं व्हायचं असं की जी मुलं खाली बसायची, खालीच होते, काय तिथं बेंच डेस्क हा प्रकार नव्हताच. की आपले जे नडगे आहेत त्या नडग्यांना गट्टे पडायचे, कारण कुठं वर उंच आहे, कुठं खाली आहे, कुठं कसं आहे, कुठं मुरम निघालेला आहे. आणि त्या गोष्टीचा एक थोडासा दुःखद परिणाम माझ्यावरती झाला असं म्हणायला वावगं जाणार नाही. कारण खाली बसून तो जो नडगी जी ते नडगी म्हणजे नडगीपासून तो गोठा तो रब झाला. आणि रब झाल्यानंतर माझं ज्यावेळी 10th वगैरे झाल्यानंतर मी सीआरपीएफच्या भरतीला गेलो. तर सीआरपीएफ मध्ये माझं सिलेक्शन झालं. पण सीआरपीएफ मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना तो गुडघा म्हणजे नडगी थोडीशी रफ वाटली. रफ वाटण्याचा परिणाम त्यावेळी एक असा होता, एक भावना अशी स्वयंचलित झालेली होती की जो कुठल्याही व्यक्तीला एखादा रफ भाग जर दिसत असेल तर त्या काळात असं एक म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर फर्स्ट एजची केस जी होती त्याच्यात असं वाटायचं की हा महारोगाचा प्रकार तर नाहीये, कारण हा रफ असणार, याला काय बधीरपणा असणार, याला काय समजणार नाही. त्यांनी ते चेक बॅक त्यांचे काय असतील त्याप्रमाणे त्यांनी ते नियमबद्ध केलं आणि मला सांगितलं की तुम्हाला भरती होता येणार नाही. सिलेक्शन पूर्ण झालेलं होतं, रनिंग वगैरे फिजिकल सगळं झालेलं होतं. प्राथमिक शाळा आपल्या गावामध्ये इयत्ता 4थी पर्यंत आम्ही असताना होती. 4थी नंतर आम्ही जे पुढचं ऍडमिशन घेतलं म्हणण्यापेक्षा काय केलं त्या लोकांनी हे आम्हाला नाही सांगता येणार. आम्ही दाखला काढला नाही, काही नाही. पण आम्हाला त्यावेळी कॉलनीवर जावं लागलं. कॉलनीवर 5वी 6वी आणि 7वी हे 3 वर्ष कॉलनीवर घ्यावे लागले. म्हणजे वाठारमध्ये 4थी पर्यंत आणि कॉलनीमध्ये 7वी पर्यंत. तिथं 7वीचं शिक्षण ज्यावेळी झालं तर त्यावेळी गोडसे म्हणून हेड गुरुजी होते, प्रायमरीचीच ते, पण 5वी ते 7वी. आणि विभूते म्हणून मॅडम बाई होत्या. इनामदार म्हणून 7वीचे गुरुजी होते, माधवराव कृष्णराव इनामदार. आणि फार सक्त होण्याचं कारण एकच की त्यावेळी 7वीचा रिझल्ट हा फार मोठा मानला जायचा. कारण 4थीसाठी सुद्धा केंद्र असायचं, 7वीसाठी केंद्र असायचं आणि मॅट्रिकसाठी केंद्र असायचं. तर त्यामुळं 5वीला आलेला वर्ग 5वी 6वी आणि 7वी पर्यंत त्या शिक्षकांनी न्यायचा आणि तो रिझल्ट आउट गेल्यानंतर सोडायचा, तोपर्यंत वर्ग सोडायचा नाही. त्यामुळे ते एवढे लक्ष द्यायचे, जातीने लक्ष द्यायचे. आणि प्रत्येक मुलामध्ये ते गणित म्हणा किंवा कुठले प्रमेय वगैरे जे काय असेल ते उतरवायचा ते 99% प्रयत्न करायचे. आणि त्याच्यामुळे ते रिझल्ट फार चांगले लागायचे आणि मुलांमध्ये अभ्यासाची जी भावना आहे ती चांगल्या प्रकारे रुजली जायची. 7वी नंतरचं जे प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणानंतर आम्ही हायस्कूलचा प्रवास
भादे या गावामध्ये गेलो, जे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे नव महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय भादे या नावाने प्रसिद्ध आहे. परमपूज्य बापूजी साळुंखे हे ते हँडल करत होते. तर तिथं 8वी ते 10वी हा प्रवास झाला. तिथं सुद्धा तीच कंडिशन, फक्त म्हणजे प्रश्न असा होता की प्रायमरी सारखे शिक्षक परमनंट नसायचे, कारण प्रत्येकाचे तिथं लेसन वाईज, तास वाईज, सब्जेक्ट वाईज. त्याच्यामुळं पण त्यांचं एक कॉम्पिटिशन असायचं की माझ्या सब्जेक्टमध्ये कुठलाही कॅन्डिडेट, कुठलाही विद्यार्थी फेल झालाच नाही पाहिजे. त्यामुळे ते भयंकर हिरिरीने तास जरी संपला आणि जर काय बाकी असेल किंवा कोणाला समजलं नसेल तर ते क्लिअर करूनच ब्रेक व्हायचे. तोपर्यंत कोणी ब्रेक करत नव्हतं. त्यापैकी पाटील सर म्हणून होते, एक ते बीजगणित आणि सायन्स 1 नंबर माणूस, जबरदस्त नॉलेज आहे, बिलकुल पुस्तकाची गरज नव्हती. तुम्ही या साईडला लेसन चेक करा आणि त्या साईडला ते शिकवत असतील, 1 to 1 सेम मिळायचं. तसेच इंग्लिश आणि संस्कृतसाठी काळे सर म्हणून होते, भयंकर फुलफिल आणि फुल कोऑर्डिनेटर, जबरदस्त. तुमच्या ते पॉइंट उतरत नाही तोपर्यंत तुमची सुट्टी नाही, असा प्रकार होता. आणि चा परिणाम भादे शाळेचं सर्वात मोठा रिझल्ट, आमची जी 10वीची बॅच मॅट्रिक म्हणून आउट झाली 87%, त्यावेळेचा रिझल्ट पहिल्यांदा लागला होता. त्यामुळे शाळेबद्दल वादच नव्हता. हायस्कूल दी बेस्ट, यात काही सगळे म्हणायचे भादे शाळा बरोबर नाही, शाळा बरोबर होती, करणारे आम्ही बरोबर पाहिजे. बस मी एवढंच बोलेल की शाळा कोणतीही खराब नसती, तिथं फुलफिल स्टडी करणारे विद्यार्थी पाहिजे. निकाल लागलेला क्षण आठवायला आनंद हा भरपूर झालेलाच होता, त्यात काही वाद नाही. परंतु आनंद व्यक्त करण्यासाठी पॉकेट अलाव करत नव्हतं. सगळ्यात मोठा प्रश्न तो होता. माझे एकट्याच नाही, जवळपास परिस्थिती तशीच होती. शेती असणाऱ्यांची कंडिशन तशीच होती आणि शेती नसणाऱ्यांचा विषयच घेऊ नका, कारण पैसा हा फार दुर्मिळ होता. पैसा फार कमी, भयंकर कमी पैसा. म्हणजे पैसा म्हणजे आज रुपयात जे बोलतात ते त्यावेळी पैशातच बोलायचे. 1 पैशापासून सुरुवात होती. 1 पैशापासून आम्ही व्यवहार केलेले. त्यामुळे 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे, 5 पैसे, 10 पैसे असं. आजकाल लहान मुलाला जरी 10 पैसे काय 1 रुपया दिला तरी तो परत टाकतो की नाही पाहिजे, मला नोट पाहिजे. तो प्रकार आहे. त्याच्या 10वी म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर जर कोणी प्रवास करायचा म्हणलं पुढचा शिक्षणाचं, फार मुलं कमी जायची. कारण ज्यांची ऍक्च्युली घरची जर पात्रता नसेल, विद्यार्थ्याची पात्रता आहे, तो पास झालेला आहे म्हणजे त्याची पात्रता आहे, हे 99% असं मानलं जायचं. परंतु आर्थिक परिस्थिती जर तशी नसेल किंवा त्या गोष्टीशी सुसंगत नसेल तर त्या कारणामुळं शक्यतो पुढचं ऍडमिशन घ्यायला लोक, गावाकडची लोक फार विचार करत होते. आमच्या बाबतीतही तेच झालं. आम्ही हे ठरवलं होतं की पुढचं ऍडमिशन घ्यायचं अशक्य आहे, घ्यायची इच्छा आहे परंतु ते आपल्याला अशक्य आहे. परंतु जसं मी अगोदर बोललो की कुणी जाण्याचा प्रयत्न करत नव्हतं, त्या कारणामुळे प्रत्येक हायस्कूलचे म्हणजे ज्युनियर कॉलेजचे जे टीचर स्टाफ जो होता तो गावोगावी फिरायचा की 10th मुलं किती पास झालेली आहेत आणि ते कोणत्या गावातले आहेत. ते प्रत्येक गावोगावी जाऊन चेक करून त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी वार्तालाप करून आम्ही तुम्हाला फुलफिल मदत करू, राहायला जागा देऊ, खायला प्यायला देऊ, तुम्ही फक्त शाळेत या, असं म्हणजे सांगायचे. आम्हालाही तसं सांगितलं. थोडक्यात प्रलोभन दिलं गेलं आणि आम्ही पण दाखला देऊन बसलो आणि गेलो, ऍडमिशन घेतलं. 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं. 11वी सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला राहायला जागा मिळेल, जेवण खाणं तुमचं तुम्ही बनवून खायचं साहित्य सगळं मिळेल. सकाळी संध्याकाळी शाळेची जी शेती होती त्या शेतीमध्ये थोडंफार काम करायचं आणि चालेल, पुस्तक वगैरे सगळे मिळतील. 3 महिन्यापर्यंत आम्हाला काहीच मिळालं नाही. 3 महिने आम्ही आपलं शेतीत जायचो, कामं करायचो, हॉस्टेलला यायचो, जेवण बनवायचो, खायचं, तिथून चालत शाळेत यायचो. पण 3 महिने फक्त येऊन बघत बसायचो आणि परत जायचो. समजत नव्हतं, काहीच समजत नव्हतं. मग करणार कसं बरं? पुस्तकाचं फीडबॅक घ्यावं, पुस्तकं नव्हती. 3 महिन्यानंतर मी घरी सांगितलं आईला की असं असं आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे आणि हे असं जर चाललं तर टाइमपास होईल फक्त. ऍक्च्युली आपल्याला जे औचित्य साधायचं आहे ते काही होणार नाही, पेक्षा मी शाळा सोडून देतो.
आणि अक्षरशः जर सांगायचं म्हणलं तर मी शाळा सोडली, पण ज्यावेळी शाळेत दिलेला दाखला परत काढायसाठी गेलो तर त्यावेळेचे चार्जेस 300 रुपये होते, मला देता आले नाहीत आणि मी तो दाखला घेतला नाही. मी परत हायस्कूलला जाऊन डुप्लिकेट दाखला काढला आणि डुप्लिकेट दाखल्यावरतीच पुढचं बाकीचे ॲडिशनल सगळं झालं. ते डुप्लिकेट, ओरिजिनल दाखला माझ्याकडे आजही नाही. शालेय शिक्षण करत असताना आमचं एक शेड्यूल घरातलं ठरलेलं असायचं की शाळेत 10 वाजता जायच्या अगोदर सकाळी 7 ते 10 आपल्या ह्या वाठार कॉलनी परिसरामध्ये कापसाचं उत्पन्न त्यावेळी फार जास्त होतं. 1 नंबर बाजारपेठ लोणंदची कापसाची होती. कापसाच्या नंतर कांद्याची झाली. आणि त्यावेळी आम्ही हे जे बाकी जसं सांगितलं की गवत वगैरे घेऊन आलो की त्याच्यानंतर पिशव्या घेऊन आम्ही शेतात जायचो. पिशव्या घेऊन कुणाचाही कापूस असो त्यांना सांगायचं, त्यांच्या शेतात जायचं, त्यांचा कापूस तोडायचा आणि त्यांच्या घरी आणून त्यांनाच विकायचा. फक्त पैसे तोडण्याचे असायचे आणि तो असायचा 5 पैसे किलो. 1 किलो कापूस तुम्हाला तोडून द्यायचा आणि तुमच्याकडून 5 पैसे घ्यायचे. मग जेवढे कापूस तुम्ही आणताल 1 किलो 2 किलो जास्तीत जास्त 3 किलो पर्यंत, ह्याच्यापेक्षा जास्त होत नव्हता. 3 किलो म्हणजे अगदी फारच झालं. पण ते पण लहान मुलं असल्यामुळे 3 किलोचं, मोठ्या माणसाला तेवढाही होत नव्हता. तर ते करायचो आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही शाळेत जायचो. राहिला पुढचा प्रवास की नंतर कसं केलं. 10वी पर्यंत शिक्षण झालं. 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर याच कॉलनीमध्ये मी PWD ला मी पण जॉईन केलं होतं. परंतु तिथं प्रॉब्लेम असा व्हायला लागला की मी 10वी झाल्यानंतर जॉईन केलं. माझ्या बरोबरची जी कॉलनीतली मुलं होती ती शाळेत जायची, म्हणजे ज्युनियर कॉलेजला, आणि मी तिथं कॉलनीमध्ये गवत काढायचो. तर नॅचरली एक मुलगा यांना ते थोडंसं बॅड फील व्हायचं की नाही मला पण शाळेत जायला पाहिजे, नाही तर मग मला हे काम नाही करायला. मग मी त्यावेळी ते मिस्त्रींना सांगितलं, मला तुम्ही काम याच्यापेक्षा टप द्या, पण मला कॉलनीत नको. डॅमवर द्या, कुठेही कॅनॉलला द्या, कुठेही द्या, पण कॉलनीमध्ये मुलांच्या समोर नको. मग शेवटी मला डॅमवर ठेवलं. डॅमवर मी नियर अबाउट 6-7 महिने काम केलं ते, आणि त्याचा पर डे त्यावेळी 5 रुपये 60 पैसे, 77-78 ला. तर ते फार चांगलं. घरची भाकरी खायची, कामावर जायचं, सायकल होती सायकलनी जायचं, सायकलनी यायची, कामं पटपट करायची एकदम. त्यामुळे कामामध्ये कोणी आम्हाला मना करत नव्हतं. पाहिजे त्यावेळी काम फुलफिल काम चालायचं, महिन्याच्या महिन्याला पगार असायचे. पण ते आयुष्य नव्हतं, हे आज वाटतं. आणि त्यावेळी सुद्धा असं वाटलं की नाही गावात कुठपर्यंत करणार, मग त्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी चूज करावं लागेल. आमचे मामा मुंबईला होते. मग मामा मुंबईला असल्यामुळे आम्ही परत सांगत गेलो की बाबा नाही मला पण तिकडे नाही, मला कुठेतरी काम बघा असं तसं. मग त्यावेळी आम्ही कामाला मुंबईला गेलो. मामांनी मेहण्याला पाठवलं, मला घेऊन गेलो. मला मुंबईला नेल्यानंतर 10-15 दिवस मला फिरवलं की थोडंसं बाबा बाहेर फिरता आलं पाहिजे, कुठं जायचं कुठं यायचं काय, कमीत कमी आपली जागा तर सापडली पाहिजे. नाही तर घरातून बाहेर गेलं तर आणायसाठी 4 माणसं वेगळी जायची. तर ते तसं होऊ नये म्हणून थोडं फिरवलं त्यांनी. 10-15 दिवसांतर त्यांनी एक काम बघितलं. तर ते काम प्लास्टिक कंपनीमध्ये होतं. आणि प्लास्टिक कंपनीमध्ये असलं मला कामाचा काही वाद नव्हता, हार्डवर्क करायला आपली फुल तयारी होती. फरक फक्त हा झाला की गावाला 5 रुपये 60 पैसे पर डे आणि 8 तास काम होतं. आणि तिथं फरक हा झाला की 3 रुपये 33 पैसे रोज आणि 12 तास काम, सकाळी 9 ते संध्याकाळी 9. 12 तास काम केल्यानंतर मला तर बाकीची बाहेरची दुनियाच बंद झाली. कारण सकाळी 9ला गेलो, संध्याकाळी 9ला आलं तर मग बाहेर बघणार कुठं काय, मला वेळच नव्हता. पण म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपली सुरुवात आपण काहीतरी केलं पाहिजे. अशा हिसाबामध्ये ते करत राहिलो. मी ते हार्डली 3 महिने केलं. 3 महिने पण इमानदारी असल्यामुळं आणि हार्डवर्क, ते जे तिथं ऍक्च्युली जे माल न्यायला लोक जे यायचे, तिथून जे पार्सल वगैरे जायच्या, तर त्या लोकांनी मला बघितलं. मग त्यांनी मला विचारलं, आता त्या दुसऱ्या भाषेत बोलायचं म्हणलं तर ते सेठ लोक असायचे. ते सेठ लोकांनी म्हणले तू आमच्याकडे काम करणार का, इथं किती पेमेंट मिळतं एवढं. बरं आपल्याकडे तो चापलुसीपणा नव्हता, इथं 200 रुपये मिळतात. खोटं बोलणं अशक्य होतं. 100 रुपये मिळतं. ते म्हणले 150 रुपये देतो, हरकत नाही. ते त्यांचं आपसात बोलणं झालं, मी घेऊन जातो म्हणले ठीक आहे. त्यांनी घेऊन गेले. दुसरं काम, हे पहिलं होतं मस्जिद बंदरला, दुसरं आलं भायखळा स्टेशनच्या जवळ, जो आज ज्याला वाकडा पूल म्हणतात तिथं.
मग तिथं थोडंसं शिकायला मिळेल, थोडीशी दुनियादारी समजायला लागली. तिथं मला टर्निंगचे जॉब कसे करायचे आणि मोल्डिंग कसं करायचं हे मी तिथं फुलफिल शिकलो. म्हणजे ॲज ऑन डे आजच्या तारखेला जरी मी टर्नरचा जॉब बनवायचं म्हटलं मी करू शकतो, मोल्डिंग करायचं म्हटलं मी करू शकतो. आणि हे मी तिथं शिकलो. तिथं मला 150 रुपये रोज मिळायचे. मग तिथं सुद्धा ते प्रकार तोच झाला. दुसरीकडली जी पार्टी यायची, बघायच्या मुलगा तर चांगला दिसतोय, जोरदार काम करतोय, असं तसं. मग पेमेंट किती काय हे चौकशी झाली. त्यांनी मला परत सांगितलं, आम्ही तुला 250 रुपये पेमेंट करू, आमच्याकडे येणार का? येऊ, तुम्ही बघा भाऊ, विचारा त्यांना. ते आपसात बोलायचे, असं करता यार चांगला मुलगा आहे, मी नेतो. ठीक आहे म्हणले. गुडलक हा की मी कामाची शिफ्ट केली, पण कुठल्याही ठिकाणी कुणीही माझा 1 रुपया बाकी ठेवला नाही. पूर्ण पेमेंट, सगळं पेमेंट मिळत गेलं. आणि त्याच्याप्रमाणे माझा तिसरा जॉब तो झाला 250 रुपये. पण 250 मध्ये फायदा हा झाला की 8 तास काम 8 तासावर आलं, 12 तासावर नाही राहिलं. आणि माणूस तो एवढा चांगला मुसलमान माणूस होता, फार चांगला. त्यांनी मला स्पष्ट केलं की बेटा, हे तुझं आयुष्याचं काम नाहीये, तू तुझे प्रयत्न करत राहा. ज्या दिवशी तुला कुठेही इंटरव्ह्यूला वगैरे जायचं असेल तर फक्त सांगायचं मी उद्या येणार नाही, तू जायचं. आणि इंटरव्ह्यू झाला, दुपारपर्यंत जर झालं काम तुझं इंटरव्ह्यूचं, तर दुपारनंतर तू कामावर यायचं, ते फक्त सांगायचं. मी त्याप्रमाणे केलं. तर त्यांनी मला त्या गोष्टीमध्ये फार मोठी मदत केली. मग ते झालं. त्याच्यानंतर असं शेवटी बालमन आहे. बालमनामध्ये हा इफेक्ट वाटतोच की हे कुठपर्यंत करायचं, पण पुढं बाकी करायचं काय. मग शेवटी वैतागून कंटाळा आला असा की वाटलं काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून हे जो मिल धंदा आहे मुंबईचा, त्या मिल धंद्यामध्ये जाऊ म्हणलं, शिक्षण सोडा म्हणलं. कारण मिल धंद्यामध्ये तुमच्या मॅट्रिकची गरज नव्हती, तिथं अनपढ माणूस चालत होता. पण करणार काय, कामच कुठली होत नव्हती. मग शेवटी आम्ही एम्प्लॉयमेंट ऑफिसला गेलो. मजदूर युनियनचं एक एम्प्लॉयमेंट ऑफिस होतं. तिथे गेल्यानंतर तिथं पर डे दुपारी 2 वाजता पर डे कॉल सुटायचे. तुम्हाला कुठल्या मिलमध्ये जायचे, तिथे वॅकेशन तिथं कॉल देणार. आणि तिथे ट्रेनिंग म्हणून तुम्ही 6 महिने ट्रेनिंग घ्यायचे. मग त्याप्रमाणे आम्ही कॉल घेतले. 11 मुलं एका वेळी इंडिया युनायटेड नंबर 5, ज्याला शुद्ध मराठी तबेला मिल म्हणतात. कारण तबेला याच्यामुळं की प्रत्येक मिलमध्ये 2 लूम किंवा 4 लूम असं डिवायडेशन असायचं. पण ह्या एक कंपनी अशी होती गव्हर्नमेंटची की ज्याच्यामध्ये पर हेड 6 लूम, 6 मशीन एका माणसाला होल्ड करायला लागायचे. आणि सर्वात मोठी गोष्ट, तिथं मिळणारं जे किंवा तिथं तयार होणारं जे कापड होतं 100% कॉटन इम्पोर्टेड. तिथं जे कॉटनचं कापड जे तयार व्हायचं ते इम्पोर्टेड व्हायचं. आणि त्या ज्या मशीनवर ते इम्पोर्टेड कापड तयार व्हायचं त्याला बोर्ड लागलेले असायचे. त्या कपड्याची खासियत की धागा जरी लूज पडला मशीन बंद होणार, धागा लूज झाला तरी कापड बनणार नाही, ते ट्रेस आउट करून चालू करायचं. त्या कंपनीमध्ये तशा मशीनवरती 6 महिने आम्ही ट्रेनिंग घेतलं. 3 महिन्यात आम्ही फुलफिल झालो. मग पुढचे 3 महिने बिलकुल आम्ही असं काम करत होतो एकदम की विचारू नका. म्हणजे काही वाटत नव्हतं, हार्ड वर्क असं वाटतच नव्हतं. आणि याच्यामुळं कंपनीमध्ये आमचं डिमांड वाढलं. कारण आम्ही कामं करायचो. मग जो परमनंट माणूस होता तो माणूस आरामशीर आयुष करायचा. तो आम्हाला नाश्ता चहा वगैरे सगळं आणून देणार, फक्त काम कर, बाकी सगळं जागेवर मिळणार. मग ते आम्ही 6 महिने तिथं काढलं. ज्या वेळेला 6 महिन्यानंतर आम्हाला तिथं म्हणजे प्रमोशन म्हणावं लागेल त्या भाषेमध्ये, की तिथं आम्हाला एक ॲज अ अप्रेंटिस म्हणून आम्ही होतो, पण ॲज अ वर्कर म्हणून आम्हाला पास मिळणार होता. त्याच वेळी पॉवर कपात झाली आणि आम्हाला वर्कर म्हणून ठेवण्याऐवजी सर्टिफिकेट देण्यात आलं आणि तुमचं तुम्ही पाहू शकता. सर्वात मोठा ही भावना जी मनामध्ये निर्माण झाली, हा एक छोटा जवान म्हणून पिक्चर होता. आणि तो छोटा जवान पिक्चर आम्ही गणपतीच्या प्रोग्राम मध्ये बघितलेला. गावाला ज्यावेळी सिव्हिल, हायड्रो आणि मेकॅनिकल हे ऑफिस जे कॉलनीवर होते, जे त्यांचं इंटरनली कॉम्पिटिशन असायचं गणपतीच्या कार्यक्रमामध्ये. आणि कार्यक्रम एकापेक्षा एक वरचढ कार्यक्रम ते आणायचे. त्यावेळी हा पिक्चर पाहिलेला होता की छोटा जवान. मग त्यात पूर्ण ते वडील मिलिटरीत होते. वडील मिलिटरीत असताना ते देशाच्या कामी आले. त्यानंतर त्यांच्या मुलांनी परत आर्मी जॉईन केली आणि ते जे लाईफ दाखवलं
ते एवढं जोरदार म्हणजे माइंडवरती इफेक्ट करून गेलं की आपल्याला काही झालं तरी भरती व्हायचे, ही एक भावना मनामध्ये नक्कीच घर करून गेली की म्हणजे मोका जे मिळालाच तो सोडायचा नाही. आणि तसंच आपल्या बाबतीत झालं म्हणायला काही हरकत नाही. कारण मिलचा जो म्हणजे स्ट्राईक झाला पुढं, स्ट्राईक झाल्यानंतर आम्ही सगळे म्हणजे जसं मी बोललो मगाशी की आम्हाला पहिले तर सर्टिफिकेट दिले, त्याच्यानंतर आम्हाला पॉवर थोडी अपडाऊन झाल्यानंतर आम्हाला दुसऱ्या कंपनीमध्ये बोलवलं गेलं. तिथं मी जॉईनिंग झाल्यानंतर 6 महिने माझा तिथला प्रवास फार चांगला गेला. फार चांगला जाण्याचं कारण एकच कारण होतं की कष्ट. म्हणजे सुरत आणि शकल बघून कुणीही बोलवत नव्हतं, पण कष्ट बघून फक्त नाव जरी कळलं तरी तो मुलगा आम्हाला पाहिजे एवढंच व्हायचं. आणि नवीन राहिलेल्या एम्प्लॉईसाठी असं असायचं की त्याला पर डे काम मिळत नसायचं. मग करणार काय? मग त्या माणसाला त्यांनी काय करायचे, सुपरवायझरकडे आपले एम्प्लॉयमेंट पास जमा करायचे. मग त्याच्यावरती हजेरी लावलेली असायची, तुम्ही किती कामावर कोणाचे किती दिवस भरले. मग त्याप्रमाणे ते डिव्हायडेशन करून प्रत्येकाला कमीत कमी ॲटलिस्ट 10 दिवस तरी मिळाले पाहिजेत, अशा हिशोबाने ते काम देत होते डिवाइड करून. जशी ॲज पर रिक्वायरमेंट कंपनीची जी म्हणजे रिक्वायरमेंट आहे की बाबा आज 10 एम्प्लॉय पाहिजेत. परमनंटवाले किती आहेत? समजा 300, पण 300 पैकी 290 आलेले आहेत, मग 10 पाहिजेत. मग 10 कुठून आणायचे? तर 10 हे जे टेम्पररी होते त्या 10 मधून त्या टेम्पररी मधून 10 घ्यायचे आणि ते कंपनीचं काम चालायचं. पण ते 10 घेण्यासाठी सुपरवायझर डिवाइड करणार की तुमचे जर समजा 4 दिवस भरलेले असतील, दुसऱ्याचे 3 असतील, तर त्याला पहिले घेणार, तू आज जॉईन कर, असं होतं. माझ्या बाबतीत ते झालं की मला म्हणजे हार्डवर्क एवढं फास्ट आणि चांगलं होतं की जे जॉबर होते ते जॉबर लोक, कंपनी जॉबर सिस्टम असते की एका जॉबरच्या अंडरमध्ये जवळपास 10 ते 12 लोक असायचे. 10-12 जरी लोक म्हणले तर 12 चोक 48 मशनी त्याच्या चार्जमध्ये असायच्या. एक जॉबर आणि त्याचा एक असिस्टंट प्लस 12 माणसं. 48 मशनी, 12 माणसं, एक जॉबर आणि एक असिस्टंट म्हणजे हेल्पर. मग त्याच्यामध्ये आम्ही ऍक्च्युली ते 6 महिने जे ट्रेनिंग केलं ते टेक्निकल ट्रेनिंग केलं होतं. जनरली लोक काय की बुवा आलं असं करायचं, हे असं दाबायचं, इकडं असं करायचं, तसं करून मशीन चालू आहे. तर ते नव्हतं आमचं. आम्हाला प्रॉपर टेक्निकल ट्रेनिंग असल्यामुळं त्या मशीनचं जे प्रोडक्शन होतं ते आम्ही प्रॉपर काढायचो. 15 ते 17 मीटर कापड 100% काढायचो कॉटनचं. 15 ते 17 मीटर कापड निघत नाही तसं. आणि ते असल्यामुळं आणि व्यवस्थित कुठेही कपडा खराब न करता. आणि याच्यामुळं जॉबवर मला मॅक्सिमम सांगायचे तू तिकडे जायचंच नाही, तू सरळ डिपार्टमेंटमध्ये यायचं. डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर माझं फुल जरी असलं मी तुला कुठेही काम, असं करून या गोष्टींचा परिणाम असा झाला की 6 महिने मला फुलफिल काम दिलंय. आणि 6 महिन्यामध्ये मला माहित नव्हतं त्यावेळी की 150 दिवस वगैरे असे काहीतरी भरायचे असतात. तर ते 150 दिवस जर भरले तर तुमचा प्रायव्हेट फंड कापला जाईल. 9 वर्ष लोक सर्व्हिस करत होते, पण त्यांचा प्रायव्हेट फंड कापला गेला नव्हता. माझा 6व्या महिन्यामध्ये फंड कापला गेला. मग त्याच्यानंतर हंगामा झाला की हा आता राहिला, आमचे 9 वर्ष झाले तर आमचा फंड कापला नाही, असं तसं. पण फरक हा होता की ऑटोमध्ये जरी काम करायचं म्हटलं 36 मशीन सांभाळायचं म्हटलं तरी माझी तयारी असायची, हरकत नाही. मी एकच ठरवलं होतं, काम करायचं बस. मग ते 8 तास तुम्हाला पळून चालावं लागायचं, थांबून नाही, एका जागेवर नाही. 36 मशीनी तुम्ही पाहू शकत नाही. आपण त्याला झेंडे लावलेले असायचे, जो झेंडा थांबलेला दिसेल तिथं पळत जायचं, किती मशीन चालू करा. तिकडे गेलं तर इकडले कडे बंद होणार, तिकडून इकडे पळ. म्हणजे 8 तास तुम्हाला सुख शांती चेन हा प्रकार नव्हता. आणि या सर्व कारणांचा विचार करता 6 महिन्यामध्ये 150 दिवस पूर्ण झाले आणि प्रॉव्हिडंट फंड कापला गेला. महिन्याची सुट्टी मी घेतच नव्हती. विकली ऑफ जे आपण म्हणतो, विकली ऑफ, आजच्या तारखेला शब्द आला विकली ऑफ आम्हाला माहितच नाही. 30 दिवस काम चाल. परिस्थिती त्यावेळी चांगली होती, चांगली म्हणायला हरकत नाही. परंतु हे जे जसं मी मिलमध्ये एम्प्लॉय झालो, परमनंट व्हायची वेळ आली. परमनंट व्हायची वेळ आल्यानंतर डॉक्टर दत्ता सामंत यांच्या अंडरमध्ये कंप्लीट मुंबईमधील 65 कंपनीज युनियनसाठी गेल्या, युनियन केली. आणि
आणि युनियन केल्यानंतर नुकताच प्रीमियर पद्मिनीचा संप, प्रीमियर पद्मिनीची कंपनी होती, तिचा संप डॉक्टर दत्ता सामंतनी जिंकला होता. म्हणजे ते विनर झाले आणि त्यांचे सॅलरी पेमेंट एवढं हायफाय झालं की त्याच्या हिसाबाप्रमाणे मिलवाले करायला गेले, परंतु परिणाम फार खराब झाला, गंभीर झाला की ती युनियन आली, युनियनने संप पुकारला. संप पुकारल्यानंतर आमचं फार चांगले दिवस चालले होते, यात काही शंका नाही. अगदी दिवस सुरुवातच झाली, कारण 1100 रुपये पेमेंट मी घेतलं होतं. 1100 रुपये पेमेंट त्या काळामधलं कमी नव्हतं, फुल भरपूर झालं पेमेंट. पण ते होऊ शकतं, नीतीला त्यावेळी मंजूर नव्हतं आणि संप झाला. संप झाल्यानंतर कंप्लीट अखिल मुंबईमधल्या 65 मिल बंद झाल्या. आणि 65 मिल बंद म्हणजे कमीत कमी एका कामगाराच्या पाठीमागं कमीत कमी 3 माणसं पकडा, अशा हिशोबाने एवढे लोक बेकार झाले. आणि बहुतेक गावाकडचे जे घाटावरचे लोक होते सगळे गावाला आले. मुंबई ओस पडण्यासारखं झालं. जे म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल, मुंबई 24 तास जागी होती. आज आहे हे मी म्हणू शकत नाही, पण त्यावेळी 100% होती. मुंबईला झोप नव्हती, 24 तास चालू. आणि गावी आल्यानंतर गावी सतत काम केलं. फुलपिला आम्ही सगळे मुंबईवाले वगैरे सगळ्यांनी मिळून एक टोळी बनवली. ऊसाची खांदणी, बांधणी, सरी तोडणे, कांदा लावणे, किंवा ऊसाची लागवड करणे, बेनं तोडणे, बेनं खाणणे, सगळी कामं केली पूर्ण. मग तर मुंबईवाले म्हणजे शेवटी हार्डवर्क आणि मुंबई याच्यात फरक आहे. याच्यातले आज 2 कमी झाली, परवा 2 कमी, नंतर 2 कमी, नंतर 4 कमी, असं करत 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 टोळी बहुतेक संपुष्टात आली. आणि परत गावची जी टोळी होती त्याच्यामध्ये आम्ही 3-4 जे राहिलो होतो, ते 3-4 जण त्या टोळीबरोबर काम करत होतो. ते करत असताना हा जो आर्मीचा जो पॉइंट होता तो माइंडमध्ये होता, पण करणार काय? फक्त पॉइंट ठेवून तर काम चालणार नव्हतं. त्या दरम्यान मी मुंबईला गेलो आणि नियर अबाउट 81ला 81ला गेलो. तिथंच आमचं लग्नाचं वगैरे पण, किंवा म्हणलं असं लग्न, म्हणलं आता लग्नाचं काय करणार, असं तसं. मग त्यावेळी लग्न झालं माझं आणि बहिणीचं लग्न 81 मध्येच झालं. लग्न 81ला झाल्यानंतर हे लास्ट पेमेंट आमचं बघितलं होतं की एवढं जर पेमेंट मिळते आणि मुलगा निर्व्यसनी आहे, द्यायला काय हरकत नाही, एवढं बघितलं. आणि त्यावेळी एक छोटीशी जागा मुंबईला घेतली होती, तिथं आम्ही राहत होतो. लग्न झाल्यानंतर हे सगळं झालं बाकीचं. फॅमिली वगैरे गावी सोडली, आई वगैरे गावी राहत होतो. मी परत मुंबईला गेलो. मग आमचे मावस सासरे, मोठे मेवणे आणि मी एका ट्रान्सपोर्टला राहिलो. तिघं रिलेशनवाले एका ट्रान्सपोर्टमध्ये. काम इमानदारीने काम होतं. आम्हाला फार तसं जर म्हणजे नंबर 2 मध्ये काम करायचं तर फार मोठा चान्स फ्रॉड त्यावेळी होत होता तो, पण ते आपल्यात आजही नाही. आणि ते आम्ही करत गेलो आणि जे ऍक्च्युली ओरिजिनल जशी काम करायला पाहिजे तशीच करत गेलो. मला माझं काम होतं फक्त लेवलिंग, गाड्या लेवल चेक करायची. रॅबिट वगैरे आले, खाडी जी आहे खाडी बुजवत होते, तर तिथं मी ड्रायव्हिंग पण शिकलो. बुलडोजर वगैरे चालवायला मी त्या ठिकाणी शिकलो आणि बऱ्यापैकी बुलडोजरने वगैरे कामं केली. मग तिथं पेपरला आलं होतं रिक्रुटमेंटचं, डिफेन्सचं. तर रिक्रुटमेंटचं पेपरला आल्यामुळे वाचलं आणि परत मन तयार झालं की यार जाऊ. एलिजिबिलिटी ऑफ एज बघितले तर त्याच्यामध्ये मी लास्ट लेग मध्ये होतो की आफ्टर 3 मंथ फुलफिल होणार होतं. ठीक आहे म्हणलं, काहीच प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणून आम्ही वाशीला, नवी मुंबईला गेलो. तर वाशीला गेल्यानंतर त्या एरियात गेल्यानंतर असं वाटलं की इथं तर त्या माणसाची शकल बघणं अवघड आहे. भरतीचा हा फार पुढचा पॉईंट झाला. तिथं आम्ही गेलो, म्हणले ठीक, पण त्यांनी फॅसिलिटी फार जोरदार दिली. एवढं पब्लिक, एवढी मुलं हँडल करणार कशी? कॅन्सल करता येत नाही आणि मोकळं कोणाला पाठवता येत नाही. त्यांनी प्रत्येकाचे डॉक्युमेंट मागितले, डॉक्युमेंट चेकिंग केली सुरुवातीलाच. डॉक्युमेंट चेकिंग मध्ये नियर अबाउट 50% आउट झाले. 50% जे आउट झाले ते 50%ला दुसऱ्या दिवशी नेवीनगरला बोलवलं. नेवीनगरला बोलवल्यानंतर नेवीनगरला त्यांनी फिजिकल ठेवलं 50%. त्या फिजिकलमध्ये
फिजिकलचं मेन पॉईंट रनिंग, आणि रनिंगमध्ये 50 अँड अबोव्ह% आउट झाले. मग नियर अबाउट 30%च्या जवळपास राहिले ज्यांचं फिजिकल झालं. त्या फिजिकलमध्ये परत 5-10% आणखीन कमी झाले. फिजिकलमध्ये आपले नंबर तिथं लागत गेले. रनिंगला वगैरे काय कोणी कुठला शू नाही, कोणला विदाऊट चप्पल, नंगे पैर, पण व्यवस्थित रनिंग झालं. आणि सगळं कंप्लीट झाल्यानंतर आम्ही जे लास्ट बॅच राहिली होती अप टू 10% नियर अबाउट, तर त्यांना रिटर्नसाठी बोलवलं. रिटर्न झाले. रिटर्न झाल्यानंतर रिझल्ट कधी म्हणले ज्यावेळी येईल रिझल्ट त्यावेळी आम्ही सेन्सर बोर्डला लावूया, तोपर्यंत तुम्ही काही विचारूच नका. ऑफिसमध्ये विचारायची गरज नाही. सेन्सर बोर्डला जर लागलेलं असेल तर ठीक, अदरवाईज परत जायचं, परत येऊन चेक करायचं. 6 महिने गेले, आम्ही तो होप सोडून दिला की हे बहुतेक आपल्याला या लोकांनी चुत्या बनवलं असं वाटायला लागलं. तर 6 महिन्यानंतर रिझल्ट आला आणि त्या रिझल्टमध्ये रिझल्ट शीटला आपलं नाव होतं आणि जॉईनिंग झालं. हा फार मोठा आनंदाचा दिवस होता. प्रेक्षक मित्रांनो, सुभेदार आप्पांच्या जीवन प्रवासातील हे बालपण, त्यांचे ते शालेय दिवस आणि तो सुरुवातीचा त्यांचा संघर्षाचा काळ, ही माहिती ऐकतानाच माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा या काळात गुंतून गेला असाल याची मला पूर्ण खात्री आहे. ही संपूर्ण यशोगाथा तुमच्या समोर आणण्यासाठी सुवर्णीय स्टुडिओ आणि ऑटोबायोग्राफीवाला यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत घेतली आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. सोल्जर जर्नी या व्हिडिओ बायोग्राफीच्या माध्यमातून सुभेदार आप्पांच्या आयुष्यातील खरा थरार अजून बाकी आहे. सैन्यात भरती होण्यासाठी त्यांनी केलेला अफाट संघर्ष, सीमेवरची त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदाऱ्या आणि अनेक न ऐकलेले किस्से, हे सर्व आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि हो, त्यामुळे हा प्रवास चुकवू नका. पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या ऑटोबायोग्राफीवाल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणाचा जीवन प्रवास अशा प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या भागात सुभेदार आप्पांच्या वर्दीतल्या आठवणींसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.